नमस्कार. परवा एके ठिकाणी जायचं होतं म्हणून ॲपवरनं फोर व्हीलर AC मागवली. वेळ दुपारची होती. गाडी वेळेत आली, निघाले. आता दुपारच्या वेळी AC पण होता. शांत डोळे मिटून झोपायचं ना, पण नाही. मी जागीच होते. कारण काही वेळेला ना ड्रायव्हर्स त्यांना फोन कॉल येतो, मग ते मोबाईल उचलतात आणि एका हाताने ड्राईव्ह करता करता बोलत राहतात. मला खूप भीती वाटते. तुम्हाला पिकूमधला अमिताभ बच्चन आणि ड्राईव्ह करणारा इरफान खान यांच्यामधला संवाद आठवलाच असेल. अर्थात ते अमिताभ बच्चन आहेत, रागवू शकतात. मी मात्र काय करते, शांतपणे त्यांना सांगते, "भाई साहब, गाड़ी ज़रा साइड पे लगाइए ना और फिर आराम से बात करिए, कोई जल्दी नहीं और पहुंचने में देर हो जाएगी तो कोई दिक्कत नहीं." पण आज असलेला ड्रायव्हर काही वेगळाच होता. 20 मिनिटं झाल्यावर लाल सिग्नलला गाडी थांबली आणि त्याने दरवाजा थोडासा उघडला आणि खाली मान घालून तो थुंकला असं मला वाटलं. पण मी बोलले नाही, कारण मला नक्की खात्री नव्हती. परत दुसऱ्या सिग्नललाही तेच. मग मात्र मी त्याला विचारलं, "भाई साहब, स्वच्छ भारत सरकार बोल रहा है, सरकार का अभियान है और आप रास्ते पे थूकते क्यों हो? ये अच्छी बात नहीं है ना." तशी तो शांतपणे म्हणाला, "क्या है मैम, गुटखा खाते ना, तो बार बार थूकना पड़ता है." मग मी त्याला म्हटलं, "फिर खाते क्यों हो? वो सेहत के लिए भी तो अच्छा नहीं है." तर लगेच म्हणाला, "फिर ऐसी बात है तो आप सरकार को बोलो बोलो ना, आप अभियान चला रहे हो, स्वच्छ अभियान, तो फिर गुटखा बेचने में भी पाबंदी लगा दो, हम नहीं खाएंगे." अरे अच्छा! ठीक है. तरी मी त्याला म्हटलं, "देखिए साहब, थूकने से बीमारी फैलती है, आपको तो पता है, फिर क्या कोविड जैसी सिचुएशन आना आप अच्छा समझते हैं?" तर तो माझ्याकडे मागे वळून म्हणाला, "मेरे अकेले थूकने से कुछ कोरोना-वरोना होने वाला नहीं है." तितक्यात माझं ठिकाण आलं. त्याला पैसे दिले आणि मी उतरले. लिफ्टमध्ये विचार करत होते, की असा ड्रायव्हर पुन्हा भेटला तर काय करायचं? आणि मग मनात विचार आला, आपणच इझी स्पेटिंग पाउच घेऊया, विकत घेऊया, आपल्याजवळ ठेवूया आणि पुढच्या वेळेस असा कोणी मिळाला, तर त्याला रिक्वेस्ट करून बघूया, की "बाबा रे, हे घे, पण रस्त्यात थुंकू नकोस." अर्थात त्याने ऐकलं तर बरं, नाहीतर तो दुसरीच काहीतरी शक्कल लढवायचा आणि परत मलाच ऐकावं लागायचं. असो. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन ठेवा. नमस्कार.